आणि नाशिकच्या या बातमीनंतर आता आपण नागपूरला जाणार आहोत आणि तिकडचा गडकरी वाडा हा नेहमीच चर्चेत असतो। याही वेळी साहजिकच आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाडा चर्चेमध्ये होता। मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्यामध्ये 3 तास तब्बल चर्चा झाली। इच्छुकांची मोठी बाहेर गर्दी होती। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महापालिका निवडणूक गडकरी यांनी एवढी प्रतिष्ठेची का केली आहे बघूया। गडकरी वाडा नागपुरातलं दुसरं शक्तिस्थान, कारण इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या संघ मुख्यालयाचा गडकरी वाड्यावर वरदहस्त आहे। त्यामुळेच गेली 20 वर्ष भाजपचा सगळा कारभार वाड्याच्या मर्जीवर चालतो। आता महापालिकेचंच उदाहरण घ्या। 151 जणांच्या सभागृहात 63 नगरसेवक हे भाजपचे। यंदा तर एका जागेसाठी 10 इच्छुक होते। मग स्वतः नितीन गडकरी वाड्यावर ठाण मांडून होते। बाहेर इच्छुकांची गर्दी आणि बंद दाराआड मुख्यमंत्री आणि गडकरींची स्ट्रॅटेजी ठरली। मुख्यमंत्री 3 तासांनी निघून गेले। त्यानंतरही लिस्ट फायनल व्हायला जवळपास 24 तास गेले। सीएम गेल्यानंतर काही वेळासाठी नितीन गडकरी हे खाली आले, थांबलेल्या लोकांशी बोलले, एखाद्याला भेटून असं सुद्धा म्हणाले की तुझं नाव लिस्टमध्ये आहे ना। त्या व्यक्तीचा जीव तर भांड्यात पडला, पण इतरांचं ब्लड प्रेशर वाढलं। प्रत्येकाची विचारपूस केली, पण प्रत्येकाला एकच गोष्ट ऐकायची होती की आपलं नाव लिस्टमध्ये आहे का। गडकरी सर्व काही बोलले, मात्र तेवढंच न सांगता वरती निघून गेले। इच्छुकांची संख्या प्रचंड असल्यानं बंडखोरीची भीती होती। त्यामुळे दिल्लीतला कार्यक्रम रद्द करून नितीन गडकरी नागपुरात वाड्यावरच थांबले। राजकीय वजन वाढलं की कशी पंचायत होऊ शकते याचा अनुभव भाजपाला या निवडणुकीच्या वेळेला आलेला आहे। कारण भाजपा सत्तेत जशी जशी वाढत गेली तशी तशी लोकांनी भाजपामध्ये यायला गर्दी केली आणि 151 जागांसाठी भाजपाकडे आले 3000च्या वरती उमेदवारी अर्ज। एवढंच नाही तर 4 सर्वेचे निकालही आले। 70% विद्यमान नगरसेवक हे बदलावे लागणार हे भाजपाला लक्षात आलं आणि त्यामुळे भाजपा पुढची पंचायत अजून वाढली। कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ गडकरींच्या नेतृत्वात भाजपने हिसकावून घेतलाय। 63 पैकी 43 आमदार हे भाजपचे आहेत। गडकरींनी मुत्तेमवारांना चित करून खासदारकीही हिरावून घेतली। त्यामुळे महापालिकेवरची सत्ता कायम ठेवणं हा गडकरींसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे। हमारे यहाँ कोई मेरा पारिवारिक इंटरेस्ट है या किसी का ऐसा हुआ नहीं है। पार्टी के कार्यकर्ताओं का मत लेकर 5-5, 7-7 सर्वे साथ रखकर कोई मुख्यमंत्री जी ने अपनी प्रतिष्ठा नहीं लगाई, ना मैंने अपनी प्रतिष्ठा लगाई। अब वो सबसे बात करते करते एक मत पर आना और उसमें एक प्रभाग में एक ओबीसी को, एक महिला को है, फिर इस एरिया से इसको दिया तो उस एरिया को नहीं दे सकते। इन सब मर्यादा में रहते हुए भी हमने जितना अच्छा होगा उतना डिस्ट्रीब्यूशन किया है। मुख्यमंत्री नव्या नागपूरचं प्रतिनिधित्व करतात तर नितीन गडकरी जुन्या नागपूरचं। दोघांचेही समर्थक आक्रमक आहेत, पण अंतिम शब्द वाड्यावरून निघतो हे राजकीय सत्य आहे। 3 खासदार आणि 14 आमदार असणाऱ्या भाजपामध्ये अजूनही नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक उमेदवाराची यादी तयार करताना निर्णय हे मात्र जर गडकरी आणि मुख्यमंत्री करत असतील तर एक गोष्ट त्यातून कळते, माणूस कितीही वरती गेला तरी सुद्धा त्याचे राजकीय मूळ हे पक्क असणं किती गरजेचं आहे। नागपूरहून रजित वशिष्ठ, सरिता कौशिक, एबीपी माझा।